वैष्णवीचं बाळ अखेर आता कसपटेंच्या घरी दाखल झाले। वैष्णवीच्या आईवडिलांच्या घरी बाळाला आणण्यात आलंय। 9 महिन्याचं बाळ अखेर आजी आजोबांच्या ताब्यात आहे। त्या ठिकाणी रुपाली पाटील ठोंबरे या सुद्धा उपस्थित आहेत। वैष्णवीचं बाळ अखेर आता कसपटेंच्या घरी आलेलं आहे। बाळाचा ताबा घेण्यासाठी खरं तर प्रयत्न सुरू होते आणि आता बाळाचा ताबा मिळाला आहे। 9 महिन्याचं बाळ अखेर आता आजी आजोबांच्या ताब्यात म्हणजेच कसपटेंच्या घरी दाखल झालेलं आहे। तर वैष्णवीच्या खरं तर बाळाला तब्बल आता अनेक अशा प्रयत्नानंतर बाळाचा ताबा मिळवण्यात यश आलंय। वैष्णवीच्या मामाशी संवाद साधला आमचे प्रतिनिधींनी। पाहूया। वैष्णवीचे मामा आपल्या समोर येतात। मामा, खरं तर आपण त्या ठिकाणी गेला होतात आणि अखेर हे बाळ खरं तर आता कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात आलेले आहे। काय एकंदरीत सकाळपासूनचा काय एकंदरीत संपूर्ण दिनक्रम घडला, काय कुठे पहिल्यांदा गेला, त्या चव्हाण या ठिकाणी गेला, त्यांच्याकडनं काय? आम्ही गेले 3 दिवसापासून बाळाचा शोध घेत होतो, पण सकाळी आम्ही निलेश चव्हाण जे आहेत त्यांच्या घरी गेलो। त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी काय घर उघडलं नाही। घर उघडलं नसल्यामुळं आम्ही थोडं कन्फ्यूज झालो, आता हे बाळ असणार कुठं। पण काल तुमच्या सगळ्यांच्या टी व्हीवाल्यांनी जे बाळाला उचलून धरलं, तर त्यामुळं त्यांचे जे नातेवाईक होते त्यांनी आम्हाला फोन केला, अशा अशा एक ठिकाणी या, तुम्हाला आम्ही बाळ हँडओव्हर करतो। मग त्यांनी आम्हाला फोन केला, त्यांनी बाळ आमच्याकडे सुखरूप पोस्ट केलेलं आहे। कोण कोण खरं तर तुम्ही गेला होतात, काय सकाळपासून कशा पद्धतीने संपूर्ण अनुभव होता? सकाळपासून आम्ही मोहन कसपटे, सोमनाथ कसपटे, विराज कसपटे, आम्ही सगळेजण त्याच्या शोधातच होतो। त्यांचा आम्हाला फोन आल्यामुळं आम्ही गेलो, ते सुखरूप बाळ मिळालं। आपले चॅनल, सगळ्या चॅनलनी त्याला मदत केली, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। आपल्यामुळं ते बाळ आज सुखरूप मिळालं आम्हाला, पण त्या बाळाची आम्ही व्यवस्थित काळजी घेणार हे नक्की। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे बाळ आता कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात मिळालेलं आहे। अखेर 6 दिवस खरं तर 7 दिवस खरं तर होता ते, आणि 7 दिवसानंतर हे जे बाळ आहे ते खरं तर आजी आजोबांकडे आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड। वैष्णवीचं बाळ अखेर आता आजी आजोबांच्या ताब्यात आहे। वैष्णवीच्या आईवडिलांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिली। पाहूया। बाळ नेमकं होतं कुठं, तुम्हाला कोणी सांगितलं? फोन नाही आला, काय नाही, मला फोन नाही आला, काय नाही। बाळ कुठं होतं काय नाही, आमचे भाऊ गेले आणि तिथं भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं। पण बाळाची तब्येत कशी आहे आता, काय झालं त्याला? काय बाळ खराब झालेलं आहे। आरोपीला अटक व्हावी अशी मागणी का? आरोपीला अटक व्हावी, आता बाळ मिळालं। जसं हे दादांच्या ह्याच्यात काम झालं तसं आरोपी सुद्धा त्यांनी पकडून द्यावा, आरोपीला पकडून द्या आपण। सुशांत, या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले। तुषार, आपण पाहतोय की डोळ्यामध्ये अश्रू आले आहेत। वैष्णवीच्या आईवडिलांच्या अश्रूळाचं आपण पाहिलं, अखेर घरी बाळाला आणण्यात आलंय। काय अपडेट आहे सध्या, काय घडतंय? नक्कीच, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर गेल्या 6 ते 7 दिवसापासून कसपटे कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये अश्रू खरं तर आहे, कारण त्यांची जी मुलगी आहे ती खरं तर हे जग सोडून गेलेली आहे। मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर कसपटे कुटुंबियांनी जे त्यांच्या मुलीचं जे बाळ आहे त्या बाळ मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना पुढून धमकवण्यात आलं। इतर काही ज्या घटना आहेत त्या घडल्या गेल्या आणि अखेर या बाळ मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले। त्यानंतर आज आपण जर पाहिलं तर बाळ हे आता कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात मिळालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जे नागरिक आहेत ते कसपटे कुटुंबियांच्या घराबाहेर एकंदरीत जमल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर या संपूर्ण घटनेमध्ये किंवा या संपूर्ण प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळपासून सूत्र हलवली आणि त्यानंतर खरं तर जे बाळ आहे ते आता ताब्यात मिळालेले आहे। 7 दिवस खरं तर उलटून गेले। 7 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर बाळ हे कुठं होतं, त्यानंतर त्या बाळाचा कशा प्रकारे संगोपन सुरू होतं याचा तपास खरं तर नव्हता। त्यानंतर कसपटे कुटुंबियांना अज्ञात व्यक्तीकडनं फोन येतो। अज्ञात व्यक्तीकडनं फोन आल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्ही या ठिकाणी या
आणि त्या ठिकाणी खरं तर हे जे बाळ आहे ते कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात दिलं जातं. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ही भूमिका खरं तर महत्वाची ठरते, कारण अजित पवारांनी सूत्र हलवल्यानंतर हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते पुढे आले ते एकंदरीत पाहायला मिळालं. रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादीच्या ज्या नेत्या आहेत त्या कुटुंबाच्या घरी आल्यात आणि त्यानंतर खरं तर बाळाला ताब्यात देण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण ते प्रकरण ते पुढे आल्याचं एकंदरीत पाहायला मिळते. बाळ हे आजी आजोबांच्या ताब्यात आता मिळालेलं आहे. बाळाची प्रकृती ही खरं तर चांगली असल्याचं दिसून येत आहे. मात्र गेल्या 6 ते 7 दिवस अनोळखी व्यक्तींकडे बाळ असल्याचं दिसत होतं आणि त्यामुळे बाळासाठीचा जो संघर्ष आहे तो कसपटे कुटुंबीय करत होता आणि अखेर तो संघर्ष कुठेतरी थांबलाय. मात्र हा संघर्ष जरी आता बाळाचा थांबला असला तरी जे आरोपी आहेत ते आरोपी आजही फरार आहेत. त्या आरोपींना पकडण्यासाठी कुठेतरी पोलिसांचं बळ कमी पडतंय की काय असा प्रश्न आता कसपटे कुटुंबियांसह नागरिकांना पडताना एकंदरीत पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते आता कसपटे कुटुंबियांच्या घराबाहेर जमल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं आता आपण जर पाहिलं तर केव्हा राजेंद्र आगवणे आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत जे फरार आहेत त्यांना पकडलं जातंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी अगदी तुषार, प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात येते की या संदर्भात प्रयत्न सुरू आहेत कायदेशीररित्या. मात्र एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की बाळाचा ताबा घेण्यासाठी इतका वेळ का लागला, अडथळा नेमका काय होता, आधी कोणाकडे गेले होते, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आली, कारण धमकावण्यात आलं असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. नक्कीच यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस कसपटे कुटुंबीय आणि कसपटे कुटुंबियाचे नातेवाईक खरं तर बाळ मिळवण्यासाठी गेले होते त्यांना माहिती खरं तर आगवणे कुटुंबियातूनच मिळाली होती. कारण आगवणे कुटुंबियातील जे राजेंद्र आगवणे आहेत त्यांचे मोठे बंधू खरं तर यांनी ही संपूर्ण माहिती कसपटे कुटुंबियांना दिली होती की बाळ या ठिकाणी आहेत, आपण जाऊन बाळाचा ताबा घेऊया आणि बाळाला आजी आजोबांपाशी ठेवूया. त्यानंतर ही संपूर्ण जी सूत्र आहेत ती खरं तर सुरू झाली आणि त्यात सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस बाळाकडे बाळ घेण्यासाठी नातेवाईक आणि आजी आजोबा गेले असता तिथे चव्हाण कुटुंब म्हणून ज्यांच्यावरती आरोप होतोय त्या चव्हाणांकडे आरोप केला जातोय की त्यांच्याकडनं धमकावण्यात आलं असं कसपटे कुटुंबियांकडून वेळोवेळी आरोप करण्यात आला. त्यांच्याकडे पहिलं बाळ होतं, तिथून जेव्हा प्रसार माध्यमांवरती बातम्या आल्या की त्यांच्याकडनं धमकावण्यात आलं, बाळ त्यांना ताब्यात दिलं गेलं नाही, त्यानंतर ते बाळ तिथून इतर ठिकाणी हलवण्यात आलं. त्यानंतर जे पुढलं नाव आलं ते म्हणजे पवळे कुटुंबियांचं आणि त्यानंतर आता नक्की बाळ आहे कुठं असा संपूर्ण सस्पेन्स खरं तर या संपूर्ण प्रकारामध्ये सुरू झाला. आणि अखेर आपण जर पाहिलं तर रात्री ज्या वेळेस वैष्णवीच्या वडिलांनी पुढारी न्यूजला जी माहिती दिली होती त्यामध्ये त्यांनी हे संपूर्ण स्पष्टपणे सांगितलं होतं आणि अखेर 11:15च्या सुमारास खरं तर हे जे बाळ आहे ते कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात आता मिळालेलं आहे. बाळ आता आजी आजोबांबरोबर खेळतानाही. तुषार, महत्वाचा मुद्दा हा आहे की आपण जे दृश्य माध्यमांसमोर सध्या पाहतोय, बाळ नेमकं कोणी आणून दिलं, बाळ कोणाकडे होतं? बाळ कुणाकडे होतं ते अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र कसपटे कुटुंबियांच्या नातेवाईकांना फोन आला, अज्ञात व्यक्तीचा फोन आला असं खरं तर कसपटे कुटुंबियांचे जे नातेवाईक आहेत ते सांगतात. वैष्णवीचे जे मामा आहेत भैरट म्हणून ते खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये पुढे होते, त्यांच्याकडे ही संपूर्ण ही माहिती होती आणि ते या बाळ आणण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळत होते. ते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा सकाळपासून शोध सुरू होता, सकाळपासून प्रसार माध्यमांचा दबाव होता, सकाळपासून अनेकांनी खरं तर पोलीस यंत्रणा असेल त्यानंतर इतर यंत्रणेंनी काम सुरू केलं होतं आणि बाळ कुठे याचा शोधाशोध सुरू होता. पुण्यातील जे कर्वेनगर आहेत त्या परिसरात बाळ आहे का याचाही तपास केला गेला, अनेक ठिकाणी तपास केला गेला. मात्र त्या तपासामध्ये काहीही निष्पन्न होताना दिसत नव्हतं. मात्र अखेर हे जे बाळ आहे ते ज्या ठिकाणी आढळून आलं किंवा ज्या ठिकाणी हे बाळ होतं त्याची माहिती खरं तर यांना मिळालेली नाहीये. मात्र त्यांना एका अज्ञात व्यक्तीने बाळ आणून दिल्याची खरं तर माहिती ही त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. अगदी तुषार, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. आणि ही दृश्य आपण पाहतोय, बाळ अखेर आता आजीच्या कुशीत विसावलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. अखेर बाळ आजी आजोबाकडे आलेलं आहे.
तर आईच्या मायेला पोरखं असलेलं हे 9 महिन्याचं बाळ अखेर आता आपल्या आजीच्या कुशीत पाहायला मिळतो. त्याची प्रतीक्षा होती. बाळाचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते आणि अखेर आता हे दृश्य पाहिलेत. अखेर बाळ आता आजी आजोबाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. कसपटे कुटुंबियाकडे बाळ सध्या असल्याची माहिती मिळते. हे दृश्य आपण पाहतोय.